कांदा आणि मका दरातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांची बैठक. चांदवड तहसीलदारांना मागण्यांचे केले निवेदन सादर. मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास 23 फेब्रुवारीपासून बाजार समितीत आमरण उपोषणाचा दिला इशारा. कांदा व मक्याच्या बाजारभावात सातत्याने घसरण होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून या पार्श्वभूमीवर कांदा व मका उत्पादक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून एकूण 8 मागण्यांचे निवेदन चांदवड तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राज्य व केंद्र सरकारने 22 फेब्रुवारीपर्यंत या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास 23 फेब्रुवारीपासून चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती 50हून अधिक शेतकरी आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा देण्यात आला असून शासनाने या आंदोलनाची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला. या घटनेचा आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक देविदास जाधव यांनी. नाशिक जिल्ह्यातील सर्वात शेतकऱ्यांचं नगदी पीक जर म्हटलं आहे तर कांदा आणि मका. ह्या मकावर किंवा कांद्यावर योग्य तो सरकार भाव देत नसल्यामुळे शेतकरी हमेशाच त्या संदर्भात नाराजी व्यक्त करत आहे. त्याच अनुषंगाने चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी त्यांची बैठक झाली आहे. त्या बैठकीमध्ये त्यांनी एकूण 1 ते 8 असे काही योजना ज्या मागण्या करण्यासाठी त्यांनी आज तहसील कार्यालय या ठिकाणी निवेदन दिलं आहे. आपल्यासोबत काही बोलण्यासाठी शेतकरी आहेत, त्यांची संपर्क साधणार आहोत का त्यांनी मका आणि कांदा या पिकाच्या संदर्भामध्ये त्यांची बैठक संपन्न झाली. आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी. दादा, काय सांगाल तुम्ही? आता यावर्षी जे काही आपलं चांगलं उत्पन्न कांद्याचं आणि मकाचं, त्याच्यामध्ये चांदवड तालुका हा एकदम कांद्यामध्ये जर अग्रेसिव्ह म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर खरं पीक असेल 1 नंबरचं तर हा चांदवड आहे. आणि असं असताना कायम दुष्काळी राहणारा तालुका, यावर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला तालुका आणि बरेचसे रोपांच्या नुकसानी झाल्या, बियाणाच्या नुकसानी झाल्या. याच्यामधून लोकांनी पुन्हा डबल बियाणं घे, डबल रोप तयार कर आणि हे सर्व करीत असताना अत्यंत मोठा खर्च शेतकऱ्याला झाला, परंतु आणि त्यातून चांगल्या प्रकारचं उत्पन्न शेतकऱ्यांना तयार केलं, कांदा तयार केला. परंतु आजच्या मितीला जर पाहिलं तर 1000, 1100, 800, 600, 500 म्हणजे अत्यंत मजुरी फिटणार नाही अशा पद्धतीचं भाव शासन आज शेतकऱ्याला देतंय. आणि एवढा तुटपुंजा भाव जर म्हणल्यानंतर शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान होऊ राहिलंय आणि शेतकऱ्यांनी आज मरावं का जगावं अशा परिस्थितीत शेतकरी येऊन ठेपलेला आहे. मग शेतकऱ्याचा विचार करता आम्ही सर्वांनी आज मीटिंग घेऊन आणि शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय द्यायला पाहिजे, सरकारला कुठेतरी जाग आली पाहिजे, यासाठी आज मीटिंग घेऊन आणि येत्या 23 तारखेला या बाबतीमध्ये सरकारचं लक्ष वेधण्यासाठी 23 तारखेला आमरण उपोषण करण्याचा एक निर्णय शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. आणि जर त्यांनी 2-3 दिवसात नाही निर्णय दिला तरी त्याच्या पुढले आंदोलन, मग रस्ता रोको असेल, मोर्चा असेल, अशा प्रकारचे सर्व आंदोलन करण्याच्या मनस्थितीत शेतकरी. त्याचप्रमाणे आपल्यासोबत आणखी शेतकरी आहे, त्यांची संपर्क साधणार आहे. काय सांगाल भाऊ? मका आणि कांदा हे चांदवड तालुक्यातील नगदी पीक आहे. मका पीक मोठ्या प्रमाणात यंदा चांदवड तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी उत्पादन झालेलं आहे. परंतु भाव जर बघता 1500, 1600, 1700 रुपयाचे वर भाव नाहीये. शासनाने 2400 रुपये हमी भाव दिलेला आहे. परंतु आज जर शासनाची खरेदी जर म्हटली तर खूप थोड्या प्रमाणात खरेदी चालू आहे. जर ज्या काही एजन्सीज आहे त्या एजन्सीमार्फत खरेदी केली जाते, परंतु ती अत्यंत कमी दरात आहे, कमी केली जाते. ती वाढवावी. ज्या शेतकऱ्यांनी मका नोंदवलेली नाहीये त्यांची मका नोंदवून घ्यावी. आणि ज्या शेतकऱ्यांनी मका विकलेली आहे त्यांनाही अद्याप 1.5 महिना झाला तरी शासनाने या ठिकाणी पैसे दिलेले नाही. तेही त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे देण्यात यावे अशा प्रकारची मागणी मी मका आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने करतो. त्याचप्रमाणे आता काही त्यांच्या बैठकीचा पुढचा निर्णय जो आहे तो काय ठरणार आहे, काय सांगाल तुम्ही? आज मार्केट कमिटीमध्ये जी काही बैठक झाली त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की अगोदर तहसीलदारांना त्यांना निवेदन द्यायचं, त्या 23 तारखेला उपोषणाला बसायचं. उपोषणाची परिस्थिती पाहून त्याला जर काही शासनाने आम्हाला ठोक असा निर्णय नाही दिला, रस्ता रोको असेल, वेगवेगळे मार्ग हे शेतकऱ्यांनी उपलब्ध करायचे आणि सरकारला वेटीस धरायचं.
त्याचप्रमाणे आपल्यासोबत आणखीन एक कार्यकर्ते आहे, परत शेतकरी पण आहे. काय सांगाल दादा तुम्ही? आज चांदोड येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा व मका उत्पादक शेतकरी त्याचप्रमाणे सर्वपक्षीय नेते यांची कांदा व मका दरांबाबत जी आज चर्चा झाली. कारण कधी निसर्गाचा मार तर कधी आपल्या भावांचा मार असं म्हटलं तर काही हरकत नाही. कारण ज्या वेळेस निसर्गाशी दोन हात करून शेतकरी काही ना काही उत्पन्न या ठिकाणी काढत असतो, त्याच वेळेस जर बाजारभाव जर त्या पद्धतीने जर मिळाले नाही तर शेतकऱ्याच्या पदरामध्ये काही पडत नाही. आणि याच करता आज सर्व पक्षीय नेत्यांनी या ठिकाणी विचारविनिमय करून येत्या 23 तारखेपर्यंत जर याच्यामध्ये काही बाजारभावामध्ये सुधारणा जर नाही झाली तर येत्या 23 तारखेपासून सर्व कांदा व मका उत्पादक शेतकरी त्याचप्रमाणे सर्वपक्षीय नेते या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती येते असा निर्णय या ठिकाणी झाला. काय सांगाल? असे एक मन रुजू झालेले प्रत्येक राजकारणी लोक असं म्हणत असतात, 1000 मेले तरी चालतील पण एक पोशिंदा जगला पाहिजे. पण या म्हणीच्या खऱ्या अर्थाने पोशिंदा आता खऱ्या अर्थाने मरतोय. मका आणि कांद्याला म्हणजे क्षुल्लक असा भाव देऊन सरकारने खऱ्या अर्थाने या पोशिंद्याची हेटाळणी केलेली आहे. या सरकारचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि त्यांनी लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण कराव्या ही विनंती करतो. त्याचप्रमाणे या बैठकीमध्ये ज्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी तहसीलदारला जे निवेदन दिले त्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणं आहे की आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करावा, नाही तर आम्ही 23 तारखेपासून उपोषणाचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब, लाईक करा. तसेच सर्व ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क साधा 98 22 49 99 40 89 83 1504 60.